पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार मंडळी, माझं नाव संकर्षण कराडे. तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. जोडीत गोडी, को पावड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा. आज तुम्हाला टीव्हीवरती हा कार्यक्रम पाहताना जरा वेगळं चित्र दिसत असेल. माझ्या बाजूला दामले सर नाहीयेत, जोडी नाहीये. पण काय झालं, कालच्या भागामध्ये संदीप पाठक यांनी मराठवाड्यातले उकड शेंगुळे दाखवले आणि ते पाहून आमचे दामले महाराज एवढे खुश झाले की ते नाटकाच्या मराठवाड्या दौऱ्यावरच निघून गेले. आता काय बोलणार साहेबांना. 12,500 प्रयोग केलेला विक्रमादित्य माणूस आहे. त्यांच्या मनाला येईल तिथे ते दौरा लावत असतात आणि आपण काय त्यांचं ऐकत असतो. पण ठीक आहे, ते आज इथे नसल्यामुळे तुम्हाला असं वाटेल मग मी एकटाच की काय, पण असं नाही. जोडीत गोडी या शब्दाला आपण जागणार आहोत आणि आज एका अशा व्यक्तीला इथे आमंत्रित करणार आहोत ज्या रेसिपीकडे अत्यंत बारकाईने पाहतात. इतकं बारकाईने पाहतात की जगभरात त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत, त्यांना ते फॉलो करतात. आणि त्यांचं आम्हाला एक छुपं पत्र आलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की या कार्यक्रमात तुम्ही ना थिल्लरबाजी जरा जास्ती करता, रेसिपीकडे कमी लक्ष देता. मग आता आपण एक काम करूया, त्यांना इथे आमंत्रित करूया आणि रेसिपीवरती सुद्धा असा फोकस ठेवूया. तुम्हाला चांगले चांगले पदार्थ दाखवूया आणि त्या आहेत मधुराजी बाचल. या, नमस्कार. काय छान सुंदर दिसताय तुम्ही. कशा आहात तुम्ही? एकदम छान. जगभरात लोक तुम्हाला पाहत असतात. तुम्ही केलेल्या रेसिपीज पाहून ते घरात स्वयंपाक करतात आणि आज आम्हाला जरा शिक्षा करायला तुम्ही इथे आलात असं आमच्या कानावर आले. खरं काय? नाही, तसं अजिबात नाहीये. एकतर मराठी पदार्थांसाठी एक हक्काचं व्यासपीठ अनेक वर्ष कुठलं असेल तर ते आम्ही सारे खवय्ये. बरोबर. आणि त्यात मी स्वतः तुमची आणि प्रशांत सरांची खूप मोठी फॅन आहे. सो लक्षात ठेवण्यापेक्षा माझ्यासाठी हा फॅन मोमेंट आहे की मला तुमच्यासोबत या व्यासपीठावर काहीतरी आज करायची संधी मिळते. तुमचे लाखो जगभर चाहते आहेत. आपण एक काम करूया, आज ही जोडी घेऊन स्वयंपाक करूया, चालेल ना? या मग इकडे ताबा घ्या आणि चला आता काय करायचं आपल्याला. पहिला पदार्थ आज आपल्याकडे 2 कोकणातले हिरे येणार. पहिलं वाक्य माझं हे बघ, तू ते करत जाय की. अच्छा. हे बघ, त्याच्यामध्ये आपण ये सारी घटना है खाने में स्वाद न आना. आधी गॅस चालू केलं, पहिले ते करायला लागेल ना, आधी फोडणी द्यायला लागेल. आधी फोडणी द्यावी लागेल. ऐका ना, स्वाद टाकल्याशिवाय फोडणी हॅलो कशी? हॅलो हॅलो, तुम्ही काय बोलता? आमचा आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम आहे, हे वेगळं काहीतरी चाललंय इथे. नाही, पण आम्ही फू बाय फू जरी करत असलो तरी किचन सुद्धा एक फू बाय फू सारखंच आहे ना. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करायला आला तिकडे? हां, फुवाई पूच्या निमित्ताने तुम्ही स्वयंपाक करायला आलाय? हो. आणि हे काय म्हणत होता तुम्ही, स्वयंपाक करणं फुवाई फुवाई? मला काही कळलं नाही. म्हणजे ओंकार सांगतोय ना, तोच तुमचा डायलॉग होता. हो का? की स्वयंपाक आणि स्किट हे दोन्ही एकसारखंच आहे. अच्छा, असं कसं काय? ते दाखवा ना पहिले. ये सारी घटना है. हे सारी घटना आहे का? हे सारी घटना आहे. खाने में स्वाद न आना. गॅस लावला ना आपण. अच्छा, पेटवलंच नाही. पेटवलं नाही आधी. पेटवा लागेल ना आधी. विषय पेटतोय. विषय पेटतोय. विषय पेटतोय. तर मग आम्ही आता आलेलो आहे इथे. खूप छान. थोडक्यात आशिषजी आणि ओंकारजी, तुमचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. निमित्त तुम्हाला कळलं असेल, फुबाई फूचं नवीन पर्व येत आहे आणि त्यात ही जोडी धमाल करणार आहे, करते आहेच आहे. आज स्वयंपाक करणार आहात तुम्ही? हो हो. एरवी करता तुम्ही? नाही, पण तुम्हाला वाटतं उत्तम करतील? मला वाटतं करतील ते छान. तर सांगा, कोकण कुमार आज काय करतील? तर कोकणमधून आहात पण तुम्हाला पदार्थ बनवायचा आहे खानदेशातला. ओके. वा. त्याचं नाव आहे गव्हाच्या पिठाचे आयते आणि निस्त्याची चटणी. मग कुणी काय करायचं? काय गव्हाच्या पिठाचे आयते कोण? ओंकार तू सांग, तू जे म्हणशील ते. मला वाटतं ओंकारजी खूप कॉन्फिडंट दिसतात, तर आपण त्यांना अगदी अवघड पदार्थ देऊन निस्त्याची चटणी तुम्ही करू शकता आणि तुम्ही आयते बनवा. फॅन्टास्टिक. मी आहे ते बोलू. ठीक आहे. आशिषदा आणि ओंकार आपल्या सोबत आहेत. स्वयंपाकाला सुरुवात करूया, पण जरा वातावरण खेळीमेळीचं ठेवूया. ते आपल्याला नेहमी हसवतात, तर आज जरा त्यांची फजिती करण्यात आपल्याला इंटरेस्ट आहे, हो की नाही? एक छोटासा खेळ खेळूया. खेळ लई सिंपल आहे. हो, हे बघा, खेळाचं हे साहित्य आहे. हे पेन जे आहेत ते आपण नेहमी वापरत असतो लहानपणापासून, हो की नाही? हो. तर आता पेननं आम्ही काय केलंय, त्याचं पोस्टमार्टम करून ठेवलं ऑलरेडी. अच्छा. त्याचे सगळे जे काय म्हणतात त्याला पार्ट्स आहेत ते वेगवेगळे केलेत. आता हे काय करायचं, हा अख्खा पेन तुम्हाला असं जॉईन करायचा आहे. ओके. हां, जो जास्तीत जास्त पेन लवकर जॉईन करेल तो जिंकला. अच्छा. फक्त एक अट आहे की हे सगळं तुम्हाला एका हाताने करायचं आहे. अरे बापरे, असं पण आहे का? हो. आणि तुमची वेळ सुरू होते आहे. 3, 2, 1 आत्ता. खाली ठेवू शकतो. खाली ठेवू शकतो. खाली ठेवू शकता. हात मात्र एकच वापरा.
बेस्ट, खूप छान. ओंकार भोजनेंनी पेनचं तोंड तयार केलेलं आहे. मधुराजी मस्त आहे की नाही खेळ? खूप छान. असा खेळ तुम्ही कधी खेळलायत का? आता बघतीये. पहिल्यांदा. कमाल. ओंकार पहिला पेन तयार झाला का? हो, पहिलं पण तयार झालं. म्हणजे काय होतंय. अरे क्या बात है यार. ठोकतोय पेन तो. फर्स्ट क्लास. भोजने साहेबांनी एक पेन तयार केलेला आहे त्यांच्या फॅक्टरीमध्ये. एक हाती एक पेन. वा. अच्छा, टोपण पण लावायचं तो पण अर्थात सर, बाळाला फक्त आंघोळ घालून उपयोग नाही, त्याला कपडे घालायला लागतील. एक माझं पण रेडी झालेलं आहे. हं? एक माझंही रेडी झालेलं आहे. अरे वा वा. सगळ्या कांड्या बाहेर आलेल्या आहेत. शेवटचा 1 मिनिट राहिला. हे दोन्ही तुझे? हे दोन्ही तुझे? म्हणजे पहिला एक. वा. शेवटचे 30 सेकंद राहिलेले आहेत आणि शेवटच्या 30 सेकंदात आशिष पवार आणि ओंकार भोजने यांच्यामध्ये अरे यार, पेन तयार करण्याचा कारखाना जो काय आम्ही या खवय्ये नगरीच्या टेबलीत सुरू केलेला आहे. टीम झालेले. ओके सर वेळ संपली. सर वेळ संपलेली आहे. सो अशा तऱ्हेने विजयी ओंकार झालेला आहे. हां. या खेळासह आता आपण वळूया पदार्थांकडे. चला, आता ती वेळ येऊन ठेपलेली आहे स्वयंपाकाची. एरवी स्टेजवरती वाघ दिसणारी 2 मुलं आज अगदी म्हणजे शेळ्या झाल्यात. कुठल्या पदार्थाचं साहित्य हे? आयते बनवायचे आहेत ना आता. कुठल्या पिठाचे आहेत ते? हे एकदम कुठल्या पिठाचं ओंकार? हे जे आहे ते हा, हे जे आहे तेच ते आहे. ते कशाचं पीठ आहे? तेच आहे ते. आहे ते काय म्हणजे आता सांगितलं की मजा झाली निघून. साहित्यात मग प्रेक्षकांनी काय सस्पेन्स लिहायचं का? हळूहळू कळेल तुम्हाला हे पीठ नक्की कसलं आहे ते. बाकीचं मला माहिती आहे सगळे, ऑलमोस्ट मला सगळे माहिती आहे. म्हणजे बारीक चिरून ठेवलेला कांदा, त्यानंतर कांदा माहिती आहे तुला? आणि हे तर म्हणजे ना हे जाम कठीण आहे. हे टोमॅटो आहेत ना, हे चिरून ठेवलेले. मला वाटतं हो है टोमॅटो. ना? आणि हे आपलं हे ते काय ते काय? कोथिंबीर आहे ना, है ना, बारीक हे करून ठेवलेली. आणि काय ते जिरं ना, लसूण आहे, हळद आहे, मिरच्या आहे आणि रवा आहे, मीठ आहे, मसाला आहे. आणि हे मला वाटतं आहे, हे पण आहे इथे ठेवले म्हणजे काहीतरी आहे, है ना. इथं असलेली प्रत्येक वस्तू काहीतरी आहे, हे खरं आहे. पण हे काय आहे? गरम मसाला आणि हिंग. नाही, ही धणे पुढे, ही जिरे पुढे. तर आपण बाउल घेऊया. हा. आणि मधुराजी, जिथे चुकेल तिथे तुम्ही आम्हाला सांगाच काय लागणार आहे ते. तर हे सगळंच घ्यायचं ना, जे आता हे प्रमाण आहे का ते? हो, चालू शकतं. ओके, सगळं घेऊ. हो. कांदा सगळं कांदा नाही. एक 2 चमचे कांदा. हे बाकी सगळं 2-2 चमचे. 2 चमचे. हा, भाज्या. मग दुसरा चमचा? 2 चमचे म्हणजे प्रमाण 2 चमचे. अच्छा, वेगळा चमचा नाही. अच्छा, ओके. तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की नेमकं आज कसं होणार आहे. 2 चमचे. पण मधुराजी तुम्ही असल्यामुळे मी थोडा निश्चिंत आहे. टॅमॅटो 2 चमचे. आपल्याला हे निघालो ग असं म्हणता म्हणता तयार करायचं. हे बघा, आई निघालो ग असं म्हणतो. असं म्हणता. रवा सगळा चालेल. रवा सगळा का? रवा सगळा. हे सगळं नाही ना. तुम्हाला कितपत तिखट खायचंय तुम्हीच खाणार. तिखट कोकणातले असल्यामुळे तिखट आम्हाला लागतंच. चालतं. बरोबर आहे. बरोबर बरोबर. वा वा, येत आहे म्हणजे जमतंय. त्याच्यानंतर लसूण. लसूण 1 चमचाभर. एक चमचाभर. ओके. आज शेजारी मधुराजी असल्यामुळे आयत्यांचं सगळं जे काही जी काही कृती आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते अगदी छान शास्त्रशुद्ध होणार याची मला खात्री आहे. ही बडीसोप नाही तर हे जिरं आहे ते, हे सुद्धा चिमूटभर. चिमूटभर ना, चिमूटभर. ओके, बरोबर. आणि मीठ स्वादानुसार. चवीपुरतं. हा, चवी. ते त्यांनी पाठांतर केलेलं मीठ स्वादानुसार आहे ना. हे बघतो ना, अरे आम्ही त्याच्यावर ते माहिती आहे स्वाद साधारण. लागला पाहिजे, चिमूटभर नाही. अच्छा, हो का? आता तो स्वाद, एक मिनिट बघा, स्वाद येणार, कन्फर्म येणार. तुम्ही सांगितलं म्हणजे कन्फर्म. त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट. अर्धा चमचा. ते नका चिमटी निघालो. एवढं बस. आणि तितकंच धणे आणि जिरे. अच्छा, हो का? हे धणे आहेत का? ओके. आणि हे जिरं. जिरे. प्रमाण बरोबर आहे ना मधुरा मॅडम? हो. प्रमाण बरोबर आहे ना? ओके. हां, आता हे मिक्स करायचं याच चमच्याने. ओके. आणि थोडं पाणी.
थोडं पाणी पण टाकायचं का? हो. आणि पाणी जे आहे ते पाणी कसं उतरते किती टाकायचं? मग पाणी जे आहे एवढंच फक्त आत्मविश्वासाने माहिती, पुढचं सगळं तुम्ही सांगा. पाणी जे आहे ते मधू दे. हा किती टाकू बघा, अंदाजानेच घालायचं. अंदाज बघा. आणि साधारण जर 1 कप गव्हाचं पीठ असेल तर 2 कप पाणी लागतं. बरोबर, करेक्ट आहे. ते गाठी गाठी होत आहेत, मग हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे मधुरा? म्हणूनच हे आहे. अच्छा, म्हणूनच ते आहे का? ओके ओके. पण पाणी अजून लागेल मला वाटतं. पाणी लागेल. पाणी लागणार ना. काय पाणी जरा विचार करून वापरावं लागतं रे. हा एक चांगला उपाय आहे. आपल्याला प्रमाण सुचलं नाही की पाणी विचार करून वापरा असं म्हणायचं. वा वा वा. ही स्किट मधली समय सूचकता. आपलं वाक्य आठवलं नाही, समोरच कसं चुकलं आहे भासवायचं. ही जी कृती हे साहेब करतायत ती बरोबर आहे का? नाही, हे ऍक्च्युली रवी नाहीये, याला विस्क म्हणतात. तर ते असं विस्कच करायचं असतं. अच्छा, म्हणजे कुठली नाही का, रिस्क न घेता रिस्क घेऊन आपल्याला ते पूर्णपणे ढवळायचं आहे. ओके. म्हणजे त्यातल्या कुठल्या आणि बरोबर. आणि हे मधुराताईंना बरोबर जमलेलं आहे बघा, किती मस्त छान. आज त्यांना किती जमतं हे पाहायचा एपिसोड नाहीये. वा वा वा. आयत्यांसाठी लागणारं हे जे गव्हाच्या पिठाचं बॅटर आहे ते आता आम्ही तयार करून घेतो छान व्यवस्थित. मग नंतर काय आपल्याला पॅनवर करायचं का? हो. फॅन्टॅस्टिक. पॅन असेलच की इथे. आणि आता हे मला वाटतं हे तयार झालेलं आहे, बरोबर ना? बरोबर. हे तयार झालेलं आहे. आणि पॅन आपण घेऊन मंद आचेवरती ठेवून, है ना? बरोबर ना? ही पाठ केलेली वाक्य. पॅन पण ठेवलेलं आहे. आणि आता विशेष म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे. मगाच सुरू झालेल्या रेसिपीमध्ये पहिलं वाक्य आत्मविश्वासाने त्याने सांगितलं की विशेष म्हणजे आता आपल्याला तेल सोडायचं. बरं, आता हे तेल गरम होईपर्यंत मला सांगा की तुम्ही कलाकार सगळेच जुने आहात, मातब्बर आहात. एकमेकांबरोबर काम मला वाटतं काही लोक यातले पहिल्यांदा करतायत. हो. मग एकमेकांच्या खोड्या नव्याने कळणं, सवयी नव्याने कळणं, किंवा आपण जे झाकण्याचा प्रयत्न करतो जे एकमेकांचं, असं काही गमती जमती होत असतील? नाही, होत असतात. म्हणजे एखादं वाक्य राहणं, विसरणं, या गोष्टी होतच असतात. आणि मग म्हणजे मला आत्ता आम्ही एक स्किट केलं, त्याच्यामध्ये माझंच एक वाक्य राहिलं होतं आणि मग ते ओंकारने बरोबर ते कव्हरअप करून पुन्हा त्या विषयावरती आणलं. ते मग आम्ही पुढे स्किट कंटिन्यू केलं, पण थांबलं नाही. वा वा. नाही, आणि मला ते आठवलं म्हणजे मी हुशार आहे म्हणून नव्हे, त्या वाक्यावरती माझं पुढचं वाक्य होतं. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. स्वादानुसार सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये सोडलेल्या आहेत. आणि आता हे जे आहे मिश्रण आयत्याचं, ते असं मस्तपैकी आपण पॅनवरती असं सोडायचं. झालेला आयता हा गोल आहे असं मानून खाण्याची वेळ आपल्यावरती येणार आहे असं मला एक साधारण. आपण चटणी आधी करूया, मी आयतं नंतर करतो. देवा. तर असं होत असतं कलाकारांच्या बाबतीत कधी कधी. फजिती ही काही नवी नाही. आणि ती फजिती आयत्या वेळेस पण होते. क्या बात आहे. ही फजिती आयत्या वेळेला पण होते. पण मला काय वाटतं, तुमची मास्टर ही स्टेजवरती आहे, हरकत नाही. ही फजिती झाली, काय करायचं नाही आपल्याला कळलं. मधुराजी, आता हे कसं घालायचंय तुम्ही आम्हाला सांगा. असं असतं माहिती आहे बघ, टिपिकल असतं ना, गोल चौकोनी, हे टिपिकल असतं. काहीतरी वेगळं असेल ना तर लोकांचं लक्ष पटकन जातं. बरोबर. जसं आता ह्या जे मी काय बनवलंय त्याच्यावरती लोकांचं लक्ष पटकन गेलेलं आहे, खूप गेले. हो. आणि हे बाबा कसं बनवलं जातं याची उत्कंठा सुद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण कायम राहते. बरोबर आहे. फारच छान. किती वेळ लागतो हे दोन्ही बाजूनी व्हायला? थोडासा वेळ लागतो, गव्हाचं पीठ असल्यामुळे. बरं, मग आपण एक काम करूया. गव्हाच्या पिठाचे हे आयते छान दोन्ही बाजूनी पॅनवरती शालो फ्राय करून घेऊया, मग वळूया चटणीच्या कृतीकडे. हो ना? ये चालेल. चला. आता आपण गव्हाच्या पिठाचे आयते तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामध्ये थोडासा रवा, मिरचीचे तुकडे, हळद, बारीक चिरलेला लसूण, जिरं, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणेपूड आणि जिरेपूड घालून हे सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ सरसरीत भिजवून घ्यावं. आता गॅसवर तवा ठेवून तो तापला की त्यावर तेल घालून ते गरम झाल्यावर त्यावर आयत्याचं मिश्रण पसरवून घालावं आणि ते दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावं. गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट आयते तयार आहेत. पुढचा पदार्थ आपला ओंकारजी आपल्याला करायचा आहे चटणी. चटणी. धन्यवाद. आता चटणीचं हे म्हणजे बघा बरं का, ह्याच्याबरोबर खायची आपल्याला.
अच्छा. हां, कशाची चटणी ही? आयत्याबरोबर खायचं आपल्याला निस्त्याची चटणी. निस्त्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगा बरं गुरुजी. लाल मिरची, कोथिंबीर, चिंच, लसूण, मीठ आणि पितांबरी रुचियाना गुळ पावडर. क्या बात आहे. या कार्यक्रमात नेहमी आम्ही पितांबरी रुचियाना गुळ पावडरच वापरतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो की ही गुळ पावडर तयार करताना कुठलंही केमिकल, आर्टिफिशियल कलर वापरलेले नाहीत. स्वतंत्र गुऱ्हाळात हे सगळं तयार केलं जातं. पितांबरी रुचियाना गुळ पावडर ही पूर्णपणे शुद्ध आणि ऑर्गॅनिक आहे. आणि आपण नेहमी प्रेमाने म्हणतोच की साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. तर आपण अशी ती वापरूया. ओके. आता हे झालं साहित्य. कृती काय? कृतीचं फक्त मला पहिलं स्टेज माहिती आहे की मी स्वच्छ हात धुवून घेतले बस. अरे वा, क्या बात आहे. ही अनेकांना माहिती नसते, पण ती तुला माहिती आहे. पहिल्यांदा काय करायचं मग मधुराजी? अगदी सोपी रेसिपी. तव्यामध्ये थोडं तेल घालून मिरची फक्त भाजून घ्यायची. ओके. अच्छा, मग मी बाकीचं साहित्य तुम्हाला देतोच की. पहिल्यांदा काय घालायचं ओंकार? तेल. पहिल्यांदा तेल घालायचं आणि मग हे मी देतो ना. मी घेतो ना. ठीक आहे, हरकत नाही. खूप छान. अच्छा. बरं, परफ्यूम दे ना तू. ह्याला किती लागणार आहे तेल? बस पुढे. काय एवढं पुरे? हो अरे वा. सगळं टाकू? हो. असं टाकू? मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की फुबाई फूचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे. ते नक्की पहा, कारण सगळे तगडे कलाकार आहेत, आपले लाडके आहेत. आज स्वयंपाक करतायत. इथे जरी त्यांची भंबेरी उडाली असली तरी तिथे मात्र ते मंच गाजवत असतात. आणि हे तुम्हाला वर्षानुवर्ष माहिती आहे. त्याच्यामुळे नक्की पहा झी मराठीवरती फुबाई फू. काय मधुराजी, बरोबर ना? हो. हे झालंय वाटतं. हो. आता आज ओंकार आणि आशिष दादा, तुम्ही खरंच भगवंताचे आभार मानले पाहिजे की प्रशांत दामले सरांना आज दौऱ्यावर आहेत आणि ह्या इथे जे दामले सर असते, आता बघू तुम्ही काय करताय असं म्हणून त्यांनी तुमच्यावर ढकललं असतं आणि यातलं काहीच झालं नसतं. बर, आता सगळं हे मिक्स सगळं करायचं. हा करा. हां. थोडी आणखी चालेल. वा. बस. चिंच थोडीशी. हे चिंच आहे. बरं, एरवी 4-5 लसूण आपण पाकळ्या. चिंच अशी भिजवलेली याच्यात कोरडीच घालतोय. चटणी खूप वेळ टिकावी त्यासाठी, आणि त्याचा जो तिखट पण असतो मिरचीचा, तो थोडासा बॅलन्स करण्यासाठी. अच्छा. हे काय करतोस तू? हां, नाही, त्यांनी सांगितलं बस. 5 पाकळ्या. नाही कृती आपल्या कन्फ्युजन मध्ये त्यांना ते क्लिअर झालं पाहिजे. बरोबर. मीठ आणि गूळ. मिठाने गोड. मीठ हे 5 असं पाकळ्या. स्वादानुसार. बस. बस. त्यांना पोटातून आनंद होतोय तुमची फजिती बघताना. हे गुळ पावडर एवढी नाही, 2 चमचे बस. बस ते बस. एवढी पुरे? वा. झाकण लावा. थोडं पाणी घालावं लागेल तर. तिकडे पाणी असेल अशिद्धा. हे बघा, आयते माझ्या हातात तयार आहेत. चटणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मधुराजींच्या अध्यक्षतेखाली हे सगळं चाललेलं आहे. आयते आणि चटणी, काय कमाल कॉम्बिनेशन. लागलं नीट? आणि आयते जे काही झालेत ना, अप्रतिम. नाही, तू आयते म्हणलेस की मी हे दाखवणार आहे प्रेक्षकांना. टायमिंग बघ. बास. झालं ना बरोबर? हो. वा. चटणी काढून घ्या. आयते तयार आहेत. आम्ही हे सगळं छान एका प्लेटमध्ये सजवतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण निस्त्याची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घालून त्यावर सुक्या लाल मिरच्या परतून घ्याव्या. आता मिक्सरमध्ये या मिरच्या, कोथिंबीर, थोडीशी चिंच, लसूण, चवीनुसार मीठ आणि थोडीशी गूळ पावडर घालून थोडंसं पाणी घालून हे सगळं नीट वाटून घ्यावं. आयत्यांबरोबर खाण्यासाठी निस्त्याची चटणी तयार आहे. आशिषजींनी केलेले आयते आणि ओंकारजींनी केलेली निस्त्याची चटणी दोन्ही आपल्या समोर आहे. अल्टिमेटली पदार्थ मात्र उत्तम झालाय. काय मधुराजी? हो, अगदी छान. बरोबर ना? कसं वाटलं आज तुम्हाला या स्वयंपाकघरात स्वयंपाक करून? खरंच खूप छान वाटलं आणि खूप मजेशीर आहे खरं तर या गोष्टी. आणि मी ना म्हणजे माझे जे आयते बनवलेले बघून आहे ना, प्रशांत दादाची एक रिएक्शन आहे. हो. हां, ही रिएक्शन आहे माझे. हे आयते? हां, ही ओंकारची ओंकारची चटणी बघून प्रशांत दादाची ही रिएक्शन आहे.
अरे अरे ही चटणी असूच शकत नाही, पण आहे ती छान झाली आहे. आणि जो एक काय म्हणतात तो एक जो फायनल रिझल्ट जो मधुराताईंनी दिलेला आहे तो बघून प्रशांत दादाची ही रिॲक्शन आहे. फायनली तयार झालंय आणि आता आपण ते खाऊ शकतो. फारच भारी, धन्यवाद. त्यांना आपण आता बाजूला ठेवूया, पण त्याआधी तुम्ही आज इथे आलात, इतके छान पदार्थ केलेत. तुमच्या स्वयंपाक करण्याचा श्री गणेशा झालाय, म्हणून झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडनं तुमच्यासाठी ॲप्रन गिफ्ट. वा वा घाला मित्राच्या गळ्यात. आणि मधुराजी, ही जी भेटवस्तू आहे ती तुम्ही तुमच्या हातनं त्यांना द्या. घ्या आशिष सर. थँक्यू मधुराताई, थँक्यू सो मच. घ्या ओंकार सेठ. धन्यवाद. वा, हुबाईबूचं हे नवीन पर्व, नव्याने आलेलं पर्व तुम्ही नक्की पहा. आणि हो, आपलाही कार्यक्रम पाहत राहा, कारण त्याशिवाय आपलं पोट भरत नाही, हो की नाही. चला, आज घेतो निरोप. भेटूया पुढच्या भागात नवीन जोडी घेऊन, हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.